वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जात असतात. यावर्षी आपण काही वेगळ्या कारणामुळे कार्यक्रम घेऊ शकलो नाही, तरी आज आपण या वर्षानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेले डॉक्टर प्रमोद भालेराव यांचं प्रबोधन ऐकणार आहोत. तर त्याआधी कार्यक्रमाचे जे मुख्य प्रवचक आहेत भालेराव साहेब यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अरुण रावटेके सर यांना मी विनंती करतो. त्याचबरोबर डहाळ सर यांनी सुद्धा अतिथी म्हणून मागतो, कारण उपस्थित कमी आहे, कुठेतरी कार्यक्रम आहे असं म्हटलं जातं, त्याच्यामुळे उपस्थित कमी आहे, त्याबद्दल क्षमस्व आहे आमचा विहार. घेतो त्यानंतर आता सध्या काय तर रामटेके सर यांचं काय सर धर्म हा विज्ञानाचा धर्म आहे, त्यामुळे विज्ञान आणि भगवान बुद्धाचा काय संबंध आहे हे सांगण्यासाठी डॉक्टर भालेराव साहेब या ठिकाणी येतील आणि आपल्या प्रवचनाला सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या नालंदा बौद्ध विहारात मी पहिल्यांदाच येत आहे. सगळ्यात पहिले सरांनी मला मागच्या एका कार्यक्रमात निमंत्रण दिलं होतं की भालेराव सर आपलं एक छोटेखानी मार्गदर्शन आम्हाला आमच्या विहारात द्यावं लागेल. त्यांच्या सांगण्यावरून आज हा योग आला. तर आजच्या या कार्यक्रमाचे उपस्थित आदरणीय मोवाडे साहेब, डहाळजी व गिडाम साहेब व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते तथा या धम्माला सतत जपणारे सर्व कार्यकर्त्यांना मी सप्रेम जय भीम करतो. आज माझ्याकडे जो विषय आहे, ज्या विषयावर मी बोलणार आहे, ज्या विषयावर मी आपल्या थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे, तो विषय मला जो दिलेला आहे तो विषय आहे धम्म आणि विज्ञान. म्हणजे असं म्हणतात की तथागत गौतम बुद्ध यांचा जो धम्म आहे तो वैज्ञानिक दृष्ट्या आहे, म्हणजे विज्ञानच आहे. आणि ते खरंच विज्ञान आहे का, या बाबतीत जर आपण विचार करायला सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येतं की बौद्ध धर्माचे जे अनेक अभ्यासक आहेत तसेच जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी सुद्धा धम्माच्या बाबतीत अभ्यास केलेला आहे. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की धम्म हा एक विज्ञानच आहे. जेव्हा मी वाचन केले तेव्हा माझ्या लक्षात आलं की जगामध्ये सगळ्यात मोठा विज्ञान, सगळ्यात मोठा वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईनचं सगळ्यांनी नाव ऐकलेलं. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव ऐकलेलं आहे. ऐकलेलं आहे वैसा आवाज आया तुम्ही देखते इसको
अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव ऐकलेलं, आवाज माहिती जरूर तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईननी जेव्हा धम्माचा म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचा जेव्हा अध्ययन केलं तेव्हा त्यांचं वाक्य आहे, तुम्ही विकिपीडियावर पाहू शकता की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या बायोग्राफीत ते असं लिहितात, अगर कोई धर्म आधुनिक विज्ञान का सामना कर सकता है, अगर कोई धर्म आधुनिक विज्ञान का सामना कर सकता है तो केवल वो बौद्ध धम्म है. क्या है? वो केवल बौद्ध धम्म है. आणि असं म्हणतात की जगामध्ये असा एकमेव शास्त्रज्ञ होऊन गेला तो की ज्याचा बुद्ध्यांक सगळ्यात मोठा होता. त्यांनी बरेच अनेक शोध लावले. तो जर म्हणतो आहे की हा वैज्ञानिक आहे, हा धम्म जो आहे हा विज्ञानाच्या कसोट्या पार पाडतो, तर मग याच्यापेक्षा मोठी गोष्ट सांगण्यासारखी नाही. आता आपण जर असा विचार केला की विज्ञान आणि धम्म जर यांची उकल करायला सुरुवात केली तर आपल्याला असे लक्षात येईल की विज्ञान म्हणजे काय. जर मी आपल्याला प्रश्न केला ऍक्च्युअली की आपण असा विचार करू की विज्ञान म्हणजे काय, सर म्हणे आम्हाला तर माहित आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना विज्ञान म्हणजे काय, माहित आहे की नाही. विज्ञान तुम्ही 5 वर्षापासून शिकलेले आहे की नाही, बरोबर आहे. पण खरं जर उपर केली त्याची तर विज्ञानाचा खरा अर्थ काय होतो जर आपल्याला म्हटलं की त्याची डेफिनेशन तुम्ही सांगा तर तुम्ही पटकन सांगू शकाल का? विज्ञानाची डेफिनेशन तुम्हाला व्याख्या करून दाखवत आपल्याला करता येईल का? नाही ना. पण सोप्या भाषेत जर आपण विचार केला की विज्ञान म्हणजे वी अधिक ज्ञान बरोबर विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. एखाद्या गोष्टीचे जर आपल्याला विशेष ज्ञान असेल तर त्याला विज्ञान म्हणतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचे आपल्याला जर विशेष ज्ञान असेल तर आपण त्याला काय म्हणू? विज्ञान म्हणू. आता आपण रोज पाहतो, त्याचं उदाहरण द्यायचं गेलं तर आपण असं पाहतो की रोज सूर्य काय होतो पूर्वेकडून निघतो आणि काय होतं पश्चिमेकडे मावळतो, बरोबर आहे. सगळं डेलीच पाहतो आपण, सूर्य पूर्वेला निघाला पश्चिमेला मावळतो, बरोबर आहे. आजबाई किती वर्षापासून तेच पाहता की नाही तुम्ही, बरोबर आहे. पण खरोखर तसं होते काय? खरोखर होते काय? ऍक्च्युअली जेव्हा तुम्ही त्याच्या आतमध्ये शिराल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर पाहाल तर सूर्य फिरून राहिला काय? ऍक्च्युअली जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सूर्य तर स्थिर आहे. फिरून कोण राहिलं? पृथ्वी फिरून राहिली की नाही? पण आपल्याला दिसते कसं? सूर्य फिरून राहिला, पूर्वेकडून निघाला पश्चिमेला डुबला, सूर्यकडून निघाला पश्चिमेला डुबला, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. पण तुम्हाला जर म्हटलं आम्ही की नाही पृथ्वीच त्याच्या भोवती फिरून राहिली आणि स्वतःच्या भोवती फिरते म्हणून आपल्याला असं दिसते निघते डुबते, बरोबर आहे. असंच आहे की नाही? बाई बरोबर पिवळ्यासाठी बोलून राहिले तुम्हाला काही आत्मा का तुम्ही ते म्हणाल तेच आहे की नाही? जाऊ द्या ऐकलं आजोबाला विचार, बरोबर आहे की बाबाजी? मी जर असं म्हणलं की नाही तुम्ही म्हणा काय करतो तू मला दाखव सिद्ध करून, मी तर असंच पाहिजे बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणा मी हेच पाहून राहिलो पृथ्वी तर जाग्यावरच आहे पण सूर्य फिरून राहिला इकडून डुबते इकडून निघते. पण त्याच्यासाठी सिद्ध करायचं म्हणजे तुम्हाला तिसरा डोळा पाहिजे. तिसरा डोळा म्हणजे तुम्हाला विशेष, तुम्हाला त्याच्या बाबतीत अभ्यास करावा लागेल, तुम्हाला प्रज्ञेचा विचार करावा लागेल आणि मग काय होईल तुम्ही त्याचा शोध घ्याल आणि तुम्हाला माहित पडेल की बा काय आहे की नाही. काय सूर्य कसा स्थिर आहे आणि म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला विशेष ज्ञान असेल तर त्याला काय म्हणू आपण
विज्ञान. तसं धम्माकडे बघू. आता कसं याचा म्हटलं आपण की बा माहीत पाहिजे ना, आपण जेव्हा कंपॅरिझन करू या दोघांचं काय करू, तुलना करू. विज्ञान समजलं सगळ्यांना. आता आपण दुसरा घेऊ, धम्म म्हणजे काय. आपल्या याच्यात काय म्हणतात, धम्म म्हणतात. आपण काय म्हणतो, बुद्ध आणि त्याचा धम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं आपल्याला लिहून, बुद्ध आणि त्याचा धर्म म्हणून लिहून दिला. काय बुद्ध आणि त्याचा धर्म लिहून दिलेला आहे का, त्यांनी लिहून दिलेला आहे बुद्ध आणि त्याचा धम्म. पण एखादे जण बाहेर तुम्हाला तू कोणत्या धर्माची आहे हो बाई, मी तर बुद्ध धर्माची आहो असंच म्हणतो की नाही आपण सगळे जण म्हणता की नाही. आता तुम्ही हे करून राहिले, बुद्ध धर्म वाचून राहिले, इथं आम्हाला बोला. पण बाहेर जर कोणी म्हणन तर त्याला उत्तर काय देता, तुम्ही कोणत्या धर्माचे आहे, बुद्ध धर्माचे आहे काय. तुम्ही काय म्हणता, धर्माचे. ते म्हणते धर्माचे, हिंदू धर्माचे, मुस्लिम धर्माचे, शीख धर्माचे. पण आपण काय आहोत, ऍक्च्युअली धर्माचे आहोत काय, आपण कशाचे आहोत, आपण आहो. आपल्या तोंडून निघत नाही ना. ते म्हणते तर त्याला आपले उत्तर आपलं आले पाहिजे, मी धर्माचा नाही बा, मी धम्माचा. कशाचा. आता धम्म म्हणजे काय हे माहित पाहिजे आपल्याला पहिले. त्याची बी डेफिनेशन असेल ना काही ना काही, त्याची व्याख्या केली असेल. त्याची व्याख्या आहे सिंपल भाषेत, जाती डोक्यात जायचं ते. धम्म म्हणजे नीती. सिंपल भाषेत, साध्या भाषेत धम्म म्हणजे नीती. नीती म्हणजे सदाचार. सदाचार म्हणजे माणसाने माणसासोबत कसं वागायचं, माणसाने माणसासोबत कसं वागायचं, चांगलं वागायचं, वाईट वागायचं. हे काही जे वागण्याची पद्धत आहे ती आम्हाला कोणी सांगितली, तथागत गौतम बुद्धांनी. कशा सांगितली, तर धम्मात सांगितली आहे. म्हणजे जर एखाद्या माणसाला, एकट्या माणसाला जर जगायचं असेल, चार लोकात जायचं नसेल, तर त्याला धर्माची आवश्यकता आहे. मी काय म्हणालो, धर्माची. धर्माची म्हणजे एखादी मूर्ती घेईन, आहे की नाही, लोक करतेच की नाही. मूर्ती आहे, गोट्याची आहे, मातीची आहे, लोखंडाची आहे, चंदनाची आहे, सोन्याची आहे. तो मूर्ती घेईन, आपलं त्याचं गाणं आहे, जे काही आरती म्हणन, अगरबत्ती लावण, पाया पडन, सारं काही करण. कोणाची गरज आहे का त्याला. पण तोच जर माणूस दुसऱ्या माणसासोबत भेटायला आला, किंवा दोन माणसं जेव्हा एखाद्या सोबत येतात, तेव्हा त्यांना धम्माची गरज आहे. म्हणजे एकापेक्षा जास्ती माणसांच्या सोबत जर सहवास करू आपण, तर आपल्याला कशाची गरज आहे, धम्माची गरज आहे, आहे की नाही. आणि धम्मामध्ये दिलेलं आहे की माणसाने माणसासोबत कसं वागायला पाहिजे. बरोबर आहे. मग आपण काय पाहिलं, आपण विज्ञान पाहिलं एकीकडे काय पाहिलं, धम्मही पाहिलं. आता दोन्ही गोष्टी आल्या आपल्या, झाडा थोडं क्लिअर आहे की नाही. आता आपण कंपॅरिझन करू शकतो की नाही, तुलना करू ना. तुलना करून तेव्हाच माहिती ना कोणत्या गोष्टीची गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे. आणि हे गोष्ट म्हणते ह्याच्यातही सिद्ध होऊन राहिली आहे, आणि हे दुसरी गोष्ट याच्यातही सिद्ध होऊन राहिली. तर मग आपण असं करू की ह्या विज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या कसोट्या दिलेल्या आहेत, त्यापैकी आता एक पहिली कसोटी पाहू. पहिली कसोटी पाहू की पहिला सिद्धांत आहे विज्ञानाचा. असा सिद्धांत आहे, विज्ञानाचा सिद्धांत असा आहे की ही असा आहे की अनैसर्गिक मार्गाने, म्हणजे विज्ञानाचा पहिला सिद्धांत जो आहे तो असा आहे, अनैसर्गिक मार्गाने कुणाचाही जन्म होत नाही. काय म्हटलं पहिला सिद्धांत, काय घेऊन राहिलो आपण की अनैसर्गिक मार्गाने कुणाचाही जन्म होत नाही. कोणी राव, प्राणी राव, मनुष्य राव, कोणी राव, कोणाच्या असा खांब काढला, फेकला, झालं लेकरू, असं पाहिलं आहे काय. कोणी असं चुकला, त्याच्यातून लेकरू तयार झालं, असं पाहिलं आहे काय, पाहिलं आहे काय. तर आपण असं न पाहिलंय, कोणाच्या घामानं झाला, कोणी फेकल्यानं, कोणी मातीनं तयार केला, कोणी काय न झाला, असे तयार झालेले आहेत काय, पॉसिबल तरी आहे काय, असं पॉसिबल आहे काय. अनैसर्गिक. आता तुम्ही काही जण म्हणाल सर तुम्ही काय सांगता, आता तर टेस्ट ट्यूब बेबी निघालेली आहे. बरोबर आहे, मानतो मी टेस्ट ट्यूब बेबी निघालेली आहे, पण त्या टेस्ट ट्यूब बेबीले कुठं ठेवावं लागते, शेवटी तयार त्याच्यात होते, आणि कुठं ठेवावं लागते, शेवटी बाईच्या
शेवटी कुठं गेलं ते नैसर्गिक मार्गाने होते ना, ते प्रसव होते मग ते लेकरू तयार होते. लेबॉरेटरी तयार होते काय की लेकरू झालं पाहिलं बाय दिलं तुम्हाला असं होते काय. ते त्याच्यात तयार करतात आणि मग ते आपल्या त्या एखाद्या बाईले पाहतात. सरोगेटर इंग्लिश शब्द आहे सरोगेटर मध्ये. मग बाया कमवून राहिल्या लाख रुपये घेते की नाही. ती टीव्हीवर पाहत असाल माहिती आहे की तुम्ही 4-4, 5-5 लाख रुपये घेते काय यासाठी ते लेकरू ठेवायचे. म्हणजे ते भाड्याने देते आपलं गरोदर. बरोबर आहे म्हणजे किती काही केलं ते काय सिद्ध होते की अनैसर्गिक मार्गाने जन्म होते काय. मग आता हे कशाच्या बाबतीत झालं विज्ञानाच्या बाबतीत. आता आपण पाहू धम्माच्या बाबतीत. असाच एक विद्वान होता चांगला स्ट्रॉंग. तो गेला तथागताच्या जवळ. त्यांनी तथागताला प्रश्न केला तथागत आपण देव आहात का. तथागताने म्हटलं मी देव नाही. म्हटलं की नाही. तुम्ही किन्नर आहात का नाही. तुम्ही गांधर्व आहात का नाही. तुम्ही इंद्र आहात का नाही. असे वेगवेगळे प्रश्न त्यांनी तथागतांना विचारले आणि तथागतांनी मग त्याला शेवटी त्याला उत्तर दिलं की हे विद्वाना मी. मग शेवटी त्यांनी तुम्ही कोण आहात हू आर यू. तुम्ही कोण आहात. तुम्ही हे नाही ते नाही ते नाही भूत नाही पिशाच नाही मग तुम्ही कोण आहात. तर तथागतांनी म्हटलं की मी राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांचा औरोस सुपुत्र आहे. म्हणजे ह्या दोन व्यक्तीचा म्हणजे मानवाचा म्हणजे ह्या दोघांचा काय पुत्र आहे. म्हणजे मी कोण आहे मानवच आहे. बरोबर आहे म्हणजे मी सुद्धा कोण आहे मानवच आहे. पण शेवटी तुम्ही काय म्हणाल जर तुम्हाला असं वाटत असेल की बुवा हा काही विशेष आहे तर जेव्हा मी प्रज्ञा प्राप्त झाली मी जे अनेक तप केले सगळ्या गोष्टी केल्या अभ्यास केला आणि त्यातून मी तयार झालेलो आहे तर तुम्ही मला फार तर काय म्हणू शकाल एक प्रबुद्ध मानव म्हणू शकता. म्हणजे काय म्हणू शकता एक प्रबुद्ध मानव. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्ही कमीत कमी म्हणजे मला सांगा आता हे दोघांची जर तुलना केली तर विज्ञानासोबत जमलं काय. तुम्ही हो म्हणाल तर मला आनंद वाटेल. जमलं काय कंपॅरिझन. म्हणजे विज्ञानाचं हे तर जमलं की नाही जोडी. ते म्हणते अनैसर्गिक हे म्हणते बिलकुल मी तर बाबा हे तो काही चमत्कार म्हटलं काय. तसं आता आपण ऐकलो आपल्या देशाचे पंतप्रधान काय म्हणत होते की मी बायोलॉजिकल नाही. भाषण ऐकलं संत जैन म्हणजे मी देवच आहो. अरे ऐकलं असेल तर खोटं बोलत असेल तर सांगा तुम्ही. पण बुद्धाने म्हटलं आहे काय बुद्धाने सरळ सांगितलं की मी मानवच आहो तुमच्या आमच्यासारखा. म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेला मी सुद्धा एक मानव. म्हणजे पहिली कसोटी इथं सिद्ध झाली की नैसर्गिकरित्या कोणत्याही गोष्टी होतात. नैसर्गिकरित्या कोणती गोष्ट होते काय नेचरच्या बाहेर होते का. विज्ञानाची प्रचिती म्हणजे विज्ञान काय म्हणते की विज्ञानाची प्रचिती जगाच्या पाठीवर सगळीकडे सारखीच येते. म्हणजे विज्ञान काय म्हणते जर एखादी गोष्ट आता नालंदा बुद्ध विहारात जर एखादी गोष्ट होत असेल भारताच्या बाहेर अमेरिका लंडन जर्मनी आफ्रिका या सगळ्या ठिकाणी गोष्ट सारखीच व्हायला पाहिजे. आता त्या मोवाळ साहेबने एक गंजामध्ये पाणी ठेवलं आणि गरम करायला सुरुवात केली आणि ते गरम केल्यानंतर उकळायला लागलं आणि त्याचं टेम्परेचर पाहिलं की आपण काय 108 डिग्री टेम्परेचरवर ते उकळायला लागलं. 108 डिग्री टेम्परेचरवर जर ते पाणी उकळत आहे तर ते मग इथून नालंदा बौद्ध विहारात 108 डिग्रीवर उकळते आणि बंडेऱ्याची उकळलं तर 108 डिग्रीवर उकळते की नाही. उकळत की नाही सर. गेडांसर उकळत की नाही. तुमच्या घराची पाणी 108 डिग्रीवर ठेवत उकळत की नाही की फक्त नालंदा बुद्ध विहारात. तिकडे गेलं आपण भारताच्या बाहेर अमेरिकेत गेलं
म्हणजे विज्ञान काय म्हणते, ते विज्ञानाचा सिद्धांतच असा आहे की तो सगळीकडे एकसारखा, कुठे जगातल्या कुठे. आता याचा जर आपण आता विज्ञान हे म्हणतं की 108 डिग्री सगळं काही होऊ शकतं, तर मग आता आपण बौद्ध धर्माचा विचार करूया बघा. बरोबर आहे? याचं कंपॅरिझन कोणासोबत करू? बुद्ध धर्माच्या बाबतीत. बुद्ध धर्मात जगाच्या पाठीवर कुठेही करता येईल, म्हणजे बुद्ध धर्म जे आहे याच्या बाबतीत जे काही आचरण आहे, आपण आता तुम्ही बुद्ध आणि त्याचा धर्म वाचत असाल तर याच्या बाबतीत जे आचरणासाठी जसं दिलेलं आहे की त्याला सीमेत, म्हणजे बुद्ध धर्माला एखाद्या सीमेत बांधता येतं का की बा इथं एवढंच आहे तिथं तेवढंच आहे. आता जर आपण उदाहरण द्यायचं केलं तर पहिले तथागतच्या त्या काळामध्ये काय होतं, तथागत होते त्या काळामध्ये काय होतं की उपासकांसाठी त्या काळामध्ये, तर आता हे वर्षवासाच्या काळात जर आपण विचार केला तर उपासक जे होते त्यांना पंचशील पालन करणं अत्यंत आवश्यक होतं. जे आपण पंचशील म्हणतो ते पंचशील पालन करणं त्यांना अत्यंत आवश्यक होतं. उपोषणाच्या दिवशी त्याला अष्टशिलाचं पालन करावं लागत होतं. उपोषण जे होते त्यांना कशाचं पालन करावं लागत होतं? अष्टशील. पंचशील कोणाला? उपोषक अष्टशील. आणि तसंच जर श्रामणेर असेल तर त्याला दशशील, श्रामणेला दशशील. आणि भिक्षू असेल तर त्याला 270 प्रकारच्या शीलाचं पालन करावं लागतं. आहे की नाही? तर हे जे शील आहे हे जे ते पालन करत होते. आता जर विचार केला की जर इथं आपण सगळे बसलेले आहोत, आता आपण जर असा विचार केला की बा आपल्याला पंचशीलाचं पालन करायचं आहे, तर काही प्रॉब्लेम आहे का पंचशीलाचं पालन करायचं म्हणजे तुम्हाला काही त्रास होते काय? जर तुम्ही मनात आणलं का मोहड साहेब पंचशीलाचं पालन करायचं म्हणलं तर काही त्रास आहे काय? तुम्ही इथं करू शकता की नाही पालन? आहे की नाही? 5 शीलच आहे. बरोबर आहे? इथून जर आपण धरलं की आपण लंडनले ते लोक 3च शील पालन करू शकते, 4थं 5वं नाही करू शकते, असं पॉसिबल आहे काय? त्याला 3 शीलच दिले आहे का नाही? तुम्ही लंडनचे लोक आहे, लय थंडी वाटते इथं, तुम्ही 3च शील करा, तिथं 3च, ते 5वं शील पालन करू शकतात की नाही करू शकत? अमेरिकेला गेलं समजा, अमेरिकेला त्याने म्हणलं 2च शील होऊ शकते, बाकीचे 3 शील पालन करू शकत नाही. पॉसिबल आहे का? सगळे शील म्हणजे बुद्ध धर्मातलं जे काही आचरण आहे, पंचशील म्हणा, अष्टशील म्हणा, दशशील म्हणा, कोणतीही गोष्ट आपण घेतली तर तिचं पालन होऊ शकते की नाही होऊ शकत? म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आपण, आणि म्हणूनच हा आपला धर्म किती देशामध्ये गेला माहित आहे का? किती देशामध्ये आपला धर्म सांगा बरं? जगाच्या पाठीवर धर्माचं पालन आपल्या जगामध्ये किती देशांमध्ये होतं सांगा? आहे का कल्पना आपल्याला? आहे कोणाला? आपल्याला माहितच नाही का आपण धर्माचं बस हे आलं, वाईट वाटून नका घेऊन, नाही एक दिवसाला माणसाला देऊन दिलं ज्ञान मारून आम्ही करतोय तर आम्हाला माहित आहे, वाईट वाटत नाही. मला काही ठेकाने घेतला मी की बोलायचं कोणाला, पण एक जनरल गोष्ट करून राहिलो. आपल्याला माहित पाहिजे की नाही? माहित पाहिजे की नाही? काही चुकीचं बोलत असेल तर माफ करा, मी तुमचा लहान भाऊच आहे, पण आपल्याला माहित पाहिजे. माहित पाहिजे की नाही? इथंच तर मग आम्ही कोण शिकलेले आहोत, सगळं काही मोबाईल आहे आपल्याजवळ हातात, सगळं काही आहे, पण आपण आपल्या बाबतीतच माहिती ठेवायला मागे पुढे पाहतो. तर आपला हा धम्म आजच्या स्टेजला 130 देशामध्ये पालन होत होतं. किती देशांमध्ये? 130. साधी गोष्ट आहे काय? एखादा धम्म हा 130 देशामध्ये जर जात असेल तर आपल्यासाठी तर चांगली गोष्ट आहे की नाही? आणि का होतो? का हा वाढत गेला? कारण की हा कसं माणसाने माणसासोबत कसं वागायचं हे शिकवतो. बरोबर आहे? म्हणजे दुसरा आपण जर कंपॅरिझन केलं होते की नाही? जसं 108 डिग्री ते आहे कुठेही होऊ शकते, तसंच हे होऊ शकते की नाही? बरोबर आहे?
सिद्धांत नाही, बरोबरी करते की नाही, आहे की नाही? मग आपण काय म्हणू शकतो? बुद्ध धर्म हे कसं आहे? वैज्ञानिक आहे, विज्ञान आहे, त्याच्यामध्ये आहे की नाही आहे की नाही? आतापर्यंत आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्या टाईपने होता काय? आपण त्या प्रकारे त्या चष्मा लावला होता काय? आता भालेराव सरनं आला ना, आपल्याला हिरवा चष्मा लावून दिला. आता आपल्याला सर्व कसं दिसत? हिरवा चष्मा लावल्यावर कसं दिसते? हिरवगार दिसते. आता काही याच्यात काय होते? उन्हाळा लागते. आणि हे जे गवळी लोक आहे की नाही, हे पद्धत कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये माझ्याकडे विद्यार्थी आहे, ते काय करतात? ते खातच नाही म्हणे, ते हिरवं गवतच पाहिजे. तर त्याच्या म्हशीला काय करतात? ते हिरव्या रंगाचा देते चष्मा लावून आणि टाकून देते कडवा त्याच्या समोर. ते हिरव्या चष्म्याला काय होते? ते सारं कसं दिसून त्याइले हिरवगार लागवलं मध्ये कडक, पण आहे कसं हिरवं कडक 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 खात राहते. बरोबर आहे की नाही? ज्या रंगाचा चष्मा लावून तसं दिसत, काळ्या रंगाचा तर काळा, हिरवा लावला तर हिरवा. आतापर्यंत आपण याच्याकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलंच नाही. भालेराव सर आले म्हणून आता आपल्याला दिला चष्मा लावून, याच्याकडे पाहण्याचं विज्ञानाचं आहे नो पा. आता नाही तर मग आपलं चालू होतं नमो तस्सं आणि जसं होईन तसं. बरोबर आहे की नाही? काय लावलं म्हणजे तुम्ही माझ्याने होत नाही, नमो तस्सं जसं होईन तसं, नमो तस्सं जसं होईन तसं. नाही, मी करीन तसं होईल तसं, असं नाही. बुद्ध सांगतील धम्मात जे दिलेला त्याप्रमाणे होईल तसं, जसं होईल तसं नाही. पंचशीलाचं पालन केल्यावर तुमच्यात परिवर्तन होत नाही काय? पण आपण करू तर नाही बाबा, लय कडक शील आहे, एकच शील फक्त एकच घेतो म्हटलं की मी खरं बोली. सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदाच खोटं बोला. ज्या दिवशी तुम्ही ठरवा, लिहून द्या माझ्याकडनं की तुम्ही असं ठरवा, आज ठरवा उद्या सकाळी पासून मी संध्याकाळपर्यंत एक दिवसभर खरं 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 बोल. पुराण घ्या, आता हे करता नाही तर पण घ्या. मी आज शील पालन करून, एकच शील पालन करून, मी माझ्या नवऱ्यासंग लेकरासंग सगळ्यासंग खरं. पॉसिबल आहे का ताई? शक्य आहे का? हो म्हणाला काऊन नाही शक्य? मनावर आणलं तर काही होऊ शकते. पण हा मोबाईल एवढा डेंजर आहे की माणसाला क्षणोक्षणी कुठं आहे बाई? मी तर रस्त्यातच 5 मिनिटात पोहोचतो. बाई काय ते घरी. खोटं बोलणं, सगळ्यात जास्ती खोटं बोलायला लोक शिकली असतील तर त्या मोबाईल नावाच्या वस्तूनं. खिशात पैसे राहते, तेले द्यायचे राहते, पण हे 1000 रुपये मध्ये माझ्या साडीसाठी खर्च करायला लागते. तसं तिनं मागितलं, बाई मी तुला तर देणारच होती, या महिन्यात काय लयच अडचण चालू आहे, तुझे 1000 रुपये की नाही, माझ्या नवऱ्याला बोनस भेटणार आहे दिवाळीचा, तेव्हा तुला पुढच्या महिन्यामध्ये 1000 दी. पण तिला सांगायचं नाही ना की बाई 1000 रुपयाची मी साडी पाहिलेली आहे त्या डीमार्ट मध्ये, ते जाऊन घेईन. क्षणोक्षणी शील पाळणं कोणती मोठी गोष्ट नाही. पहिल्यासारखी कंडिशन नाही आहे ना, जंगलात नाही राहत आपण तर सगळं काय सुविधा नाही ना साहेब आपल्याजवळ. सकाळी उठल्यापासून काय नाही आपल्याजवळ, बटन दाबलं तर सारं काही आहे, मोबाईल दाबलं तर सारं काही येते, काहीच नाही करावं लागत. तरी पण शील पाळणं अशक्य एवढ्यासाठी वाटते की ते आपल्याला मनापासून वाटतच नाही. मनापासून वाटल्या पाहिजे की नाही, म्हणून आपण प्रयोग करायचा. आता बरं हे गोष्ट 2 सिद्धांत सिद्ध केले की नाही तुमच्या समोर? केले की नाही सर बताय की नाही? बराबर बताय, काही चुकलं काय? 2 सिद्धांत मी पूर्ण केले. आता 3रा सिद्धांत आहे इम्पॉर्टंट. 3च सांगतो, घाबरू नका, जास्ती मोठं भाषण देणार नाही. 3 सिद्धांत सांगत, या 3 सिद्धांतातच मला सिद्ध करायचं आहे की बुद्ध आणि धम्म आणि विज्ञान हे कसे आहे? धम्म हे वैज्ञानिक आहे. 3रा सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचा आहे की विज्ञान असं सांगतं की जगामध्ये आपोआप काहीच होत नाही. 3रा सिद्धांत काय म्हणते? जगामध्ये कोणतीच गोष्ट आपोआप होत नाही. जगामध्ये कोणतीच गोष्ट आपोआप होत नाही. आता एक उदाहरण पाहू आपण, की 12व्या शतकामधली गोष्ट आहे. एक 12व्या शतकामध्ये एक गोष्ट आहे की एक माणूस घरामध्ये चायसाठी एका केटलीमध्ये काय करत होता? पाणी गरम करत होता.
आता खूप वेळ झाला त्यांनी पाणी गरम करायला ठेवलं, एकदम काय झालं, खूप जोरात ते जास्ती उकळल्याने वाफ झाली, त्या धड बनते वाफ, झाकणवर उडाला. तिला वाटलं सर घरात तर कोणी तिसरं आहेच नाही, ते झाकण पाहून वर उडालं बा. विचार येईन की नाही, एकदा उडालं, डबल ठेवलं, डबल चाललं, धड बंद, दुसऱ्यांदा उडालं. अरे बाबा, अजून ठेवलं, अजून केलं, धड बंद, वर उडालं. अरे बापरे, हे जर आपल्या भारतात राहिलं असतं, एखादी बाई राहिली असती, आजीबाई राहिली, अरे काय बाबा भूत आला नाही, झाकण उडालं. बरोबर आहे की नाही आजी? आपण दोनच गोष्टी पाहिल्या या देशात, दोनच गोष्टी घातले, भगवान आणि भूत, देव आणि भूत. बरोबर आहे, दोनच गोष्टी ऐकल्या आहेत. लहानपणापासून लेकरायला आपण तेच सांगतो, जे गोष्ट पाहिलीच नाही. तुम्ही पाहिलं काय? तुम्ही पाहिलं का भूताले? पाहिलं काय? हे बा तुम्ही यंग आहे, आजीबाई तुम्ही पाहिलं का भूताले? पाहिलं का? आजोबा तुम्ही पाहिलं का भूताले? इथं जो माणूस असत भूताले पाहिलं असं त्याने मला दाखवा, त्याला 1 लाख रुपये देतो मी. आहे का भूत पाहिला काय? जाऊ दे, देवाले ज्यानं पाहिलं असं त्याने मला दाखवा, मला देव दाखवा, मी 1 लाख रुपये देतो कॅश आज. आहे का कोणी असं? म्हणजे भूतही नाही पाहिलं. म्हणजे ते अमेरिकेत, म्हणजे तुम्ही सांगितलं पाश्चात्य देशात त्या माणसाने काय पाहिलं, एखादी वस्तू अशी वर उडाली. भारतात असतं तर काय वाटलं असतं, ते एक तर भूत आहे ते देव. अशीच एक दुसरी घटना सांगतो. न्यूटनचं नाव सगळ्यांना ऐकलेलं आहे, बरोबर आहे? न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ आहे, असा पुस्तक वाचत अभ्यास करत, झाड होतं, कायचं झाड होतं, ऍपलचं, बरोबर? ऍपल खातो की आपण सस्ते आता 100 रुपये किलोच आहे, भरपूर काय. ऍपलचं झाड होतं, तळपण ते टाकल्यावर पडलं, त्याचा डोकं चक्रा होता. अरे बाबा, ते खाली पडलं, त्यानं असं वर पाहिलं, हा फळ जे आहे तर असं वरून खालीच पडलं बा. त्यानं हा विचार केला, खाली हे वर पडलं, साईडले काऊन नाही गेलं, वर काऊन नाही गेलं, हे की नाही? मग त्यानं काय केलं की बा हे होते काय, मग तेच फळ त्यानं कुठे गेलं, बिल्डिंगवर गेलं, तिथून फेकून पाहिलं, खाली चाललं, टावरवर गेला, तिथं फेकून पाहिलं, खाली चाललं, आलं की नाही? सगळीकडे गेला आणि पाहिलं की काय बा, काही गोष्ट जी आहे वरून खाली फेकली की ते काय होते, खाली येते, वर जात नाही. फुटबॉलला जोरात लाट मारली, खूप वर गेला, शेवटी कुठे येते तो? खाली येते. आणि साहेब आता उदाहरण घेऊ यायचं की एखादा माणूस, भारतातला एखादा माणूस किंवा एखादा पोरग किंवा एखादा माणूस त्याच ऍपलच्या झाडाखाली बसला असता, त्याच्या टाकल्यावर जर ऍपल पडलं असतं तर त्यानं काय म्हणलं असतं? काय म्हणलं असतं? बाबाजी काय म्हणलं असतं? झाडाखाली बसलेला आहे, तुमच्या डोक्यावर ऍपल पडलं तर तुम्ही काय म्हणाल? हातात घेऊन सगळ्यांनी काय म्हणाल? आजीबाई काय म्हणशील तू? तुझ्या डोक्यावर पडलं तर काय म्हणशील? अरे घाबरत काय, मी काही लहान नाही तू आपल्या, काय म्हणाल? डोक्यावर पडलं तर काय होईल? बोला बोला बोला, आहे ना कोणाचं आहे ना, बुद्ध धर्मात आला आपण तरी आपल्या डोक्यात काय, अरे बा यानं भेटला, अरे मला तर देवाचा प्रसाद भेटला रे बाबा, लय पावन झालो. आणि स्वार्थी असेल तर काय करून झालं मी पावन. थोडासा सोशल असत, थोडासा नातेवाईक माय बाबा सांगायला लागतो घरी जा, हे पाय आई, हे पाय बाबा, हे पाय भाऊ, वरी देवाला मी प्रसाद दिला, याचे 4 रुपये आपण असतो, झालं पावन झालो. आता आपल्याला काही करायची गरज नाही, आता आपल्याला सगळं काही भेटते, देवानं आपल्याला फळ दिलेला, बरोबर आहे? झालं की नाही? मग त्याच्यापेक्षा थोडासा सोशल असं तर कुठे बोलल्या वाटून छोटे छोटे, अरे घ्या रे मला भेटला, तुमचा प्रसाद घ्या, हेच करून की नाही? पण ते आपल्या देशात लय लोकांच्या टाकलीवर पडलं, पण लोकांचे टाकले काही चक्रावले नाही, ते तिथं होते, तिथं पडलं, न्यूटनच्या डोक्यावर पडलं, त्यानं विचार करायला सुरुवात केली आणि काय म्हटलं की अशी ह्या पृथ्वीत अशी काहीतरी शक्ती आहे. ते काय करते, आपले ते कणकण ओढवते, ते ओढल्याच्यानं काय होते, कोणती गोष्ट त्याच्याकडे जाऊन अट्रॅक्ट होते, होते की नाही? बरोबर आहे. आणि तो जे उडाला होता, झाकण जे उडाला होता, तो माणूस होता जेम्स वॅट. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं जेम्स वॅट. आणि त्यानं कायचा शोध लावला? स्टीमचं इंजिन. पहिलं जे गाडी गाड्या कोळसा टाके वापरवर इंजिन. कोणी याच्यात रेल्वेवाले आहे काय जुने? रेल्वेत कामाला होतं असं कोणी आहे काय? रेल्वेचे कामावाले असतील त्याला माहिती आहे तिथून ते कोळसा आणि बरोबर गरम पाणी बी आणि आंघोळाले ते स्टीम इंजिन. पण ते स्टीम इंजिन
जेव्हा पहिल्यांदा त्याने चालवायला घेतली तर काही लोक काय म्हणे माहिती आहे काय, हे तर चालतच नाही, हे काय होईल, चालतच नाही, हा काही सांगते. असं कुठं वाफेने चालते का इंजन, वाफेने चालते काय, त्यापर्यंत माहित होतं का लोकांनी वाफेने चालू शकते. मग ते चालायला लागलं तर काही जण काय म्हणते, आता हे थांबवतच नाही. अशी लोक राहते की नाही, काय गोष्ट करतं, काय रोज झाली बिहारात, काय ऐकतं, काय भेटून राहिले तुले, कुठली सुटली की चालली तू ऐकायला, काय भेटून राहिलं. आता तुम्हाला जे भेटते ते तुम्हाला सांगता येत नाही, म्हणून तुम्ही म्हणता ठीक आहे बाबा, मला जोपर्यंत वाटते तोपर्यंत जाईल. बरोबर आहे की नाही. तर अशा प्रकारे म्हणजे त्यांनी हा जो सिद्धांत मांडला की विनाकारण कोणती गोष्ट होते काय, विनाकारण होते काय, होते का. म्हणजे हा तिसरा सिद्धांत काय म्हणतो की जर तुम्हाला कोणती गोष्ट जर सिद्ध करायची असेल तर ती सगळीकडे त्याची प्रचिती सारखीच यायला पाहिजे. आता आपण पाहू की हा जो आहे याच्या सोबत जर बुद्ध धम्माला कंपॅरिझन केलं तर आपल्याला असं माहित पडते की खरंच बौद्ध धम्म म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कंपॅरिझन करता येते का, तर ते प्रतीक समुत्पाद, बरोबर आहे, हा सिद्धांत आहे की नाही आपल्या याच्यात. कार्य कारण भाव काही सिद्धांत आहे, विनाकारणानं काही घडत नाही. विनाकारणानं घडते काय, आता बापानं जोरात मोठ्या पोराला एक झापड मारली तर बापाला कोण मारू शकते का झापड. त्याचा लायना भाऊ आहे, तो काय करून रागानं त्याचा कुठं काढून दुसरा जाऊन कोणावर काढून राग, लायना भाऊ तळावून देवी नाही. आणि तो जर लायना जर तेले मारून नसून शकत तर काय करून थोडा दूर जाईल एखादा मोठा उचलून तळकन मारून दिली, मारून की नाही तुला विनाकारण आहे की नाही. हे रिॲक्शन जे आहे या कशा चालतात, तुम्ही जे काही कराल त्याच्याबद्दल तुम्हाला काय मिळेल, विनाकारणाची कोणती गोष्ट होईल काय. आता हे सगळे पंखे फिरत आहे, आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे की वीज फिरते म्हणून, याच्यात वीज चालली म्हणून काय हे पंखे फिरत आहे, लाईट आहे, याच्यात वीज चालली आहे. पण एखादी बाई इथं बसलेली आहे आणि एखादा माणूस असा बसलेला आहे त्याने वीज नावाची गोष्टच माहित नाही, तो काय म्हणत, अरे बाबा जादूच आहे, अरे जादूच आहे म्हणेल की नाही. मग ते काय आपण समजू शकतो काय, नाही बाबा इलेक्ट्रिक आहे. आणि तो जर बाहेर जवळ आला आणि त्याने म्हणलं की तुम्ही मला सिद्ध करून दाखवा की याच्यात वीज जाते, वीज पाहिजे का डोळ्याने पाहिजे का तुम्ही, मग आता मी कसा सिद्ध करत असत त्याने. आता तुम्हाला सांगितलं की त्याने सिद्ध करून दाखवा की याच्यात करंट जाते किंवा इलेक्ट्रिक आहे, तर काय करा तुम्ही, काव डॉक्टर काय करा तुम्ही त्याला सिद्ध करू शकता काय, दाखवू शकता का त्याने, तुम्ही दाखवू शकता का काही, तुम्ही दाखवू शकता का मोहन साहेब, गेडान साहेब दाखवू शकता काय, पण भालेराव सर दाखवू शकते ते. आता काय करत असेल भालेराव सर, कुठे बाप्पा, हा प्लग आहे की नाही, या प्लग मध्ये काय म्हणते बोट टाक, काय म्हणे बोट टाक त्याच्यात, तुले हात आहे त्याच्यात इलेक्ट्रिक आहे की नाही, फटकन बटन दाबी, काय तरी फटकन बटन दाबी, बटन दाबल्याबरोबर काय होईल, करंट येईल, त्याला लागल ना, मग समजेल ना तुम्ही करंट आहे की नाही आहे. मग मी त्याला म्हणे काय बा आहे की नाही आहे, मग त्याला समजेल की नाही बा आहे, म्हणजे झटका बसल्याच्या माणसाला समजते का वीज कशी आहे म्हणून. मग म्हणतो काय आपण वीज दिसते काय, नाही, मग वीज दिसतच नाही तर मग याच्यात कशी काय दिसल्या पाहिजे की नाही, काय काही दिसल्या पाहिजे ना, अशी दाखवा लागते लोकांना. आपण दाखवू शकून नाही राहिलो म्हणून आपला प्रॉब्लेम आहे, आपणच पाहून नाही राहिलो तर लोकांना काय दाखवू. म्हणून आपल्याला पाहावं लागते पहिले की खरंच वीज आहे बा, धम्मामध्ये विज्ञान आहे, कुणाची ताकद नाही म्हणाची. अशीच गोष्ट आहे की विनाकारणाची काहीच होऊ शकत नाही. 1861 सालाची गोष्ट आहे, 18व्या शतकातली गोष्ट सांगतो. 1861 साली भारताचे रहिवासी होते ते, आणि नंतर ते स्थानिक झाले सिलोनचे, ते होते डॉक्टर अब्राहम गेल. अब्राहम कोण नावाचे व्यक्ती होते, आणि त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यांना चॅलेंज केलं. इतक्या आपले जे बुवा म्हणते की नाही, काय करतात बुवा बाळ पाहिलं की नाही आपण असा हात करते,
हे घे आणखी. होते की नाही? पाहिजे की नाही आपण? नाही बाबाजी याच्यावर पाहिजे असा करते. हे घे लाडू. काय बाई किंवा प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. हे तुझ्या गड्यात ठेव. का भोग घालशील तुला कधीच काही होणार नाही. आहे की नाही? एखादी बाई आली मला लेकरूच नाही हो. ठीक आहे लेकरू नाही. एक गिलास पाण्यात चांगलं कापून काढतो. एक पाण्याचा एक निंबाचा थेंब बाहेर गेला नाही पाहिजे. एका घोटात सारं गेल्या पाहिजे. दुसरा घोट गेला नाही पाहिजे. फक्त टाक इकडे तिकडे पाणी पडलं की लेकरू होईल नाही. सांगते की नाही? त्याचे बी चमत्कारी लोक आहेत की नाही? खातो की नाही? होते की नाही? आणि असे चमत्कार दिसल्यावर आपल्याला एवढा आनंद होते. आपण म्हणतो अरे बाबा असं त्याच्यात ताकद शक्तीवाला बाबा आहे. असे बुवा बाया असे भारतातले जेवढे लोक होते त्याने चॅलेंज केला की बा तुम्ही असं म्हणता ना हे काढतो ते काढतो ते काढतो. मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो. किती देतो? 1861 सालाची गोष्ट. किती देतो? 1,00,000 रुपये. तुम्ही काय करायचं? असं करायचं असं करायचं ठसकन करायचं रणगाडा काय काढायचा? तोफ काढायची. बोफोर्स तोफ झालं. दिलं लय झाकती आहे ना तुझ्या का? बोफोर्स तोफ काढ. नाही दुसरं चॅलेंज दिलं. आपला पापड आहे की पापड हा पापड मी तळलेला पापड ठेवतो तुमच्या समोर. तुम्ही काय करायचं? ते तुमच्या जादूच्या शक्तीनं ते फक्त 2 तुकडे करून दाखवा. हात नाही लावायचं. तुमच्या ताकद आहे ना करून दाखवा. ठीक आहे ते नाही जमत. एक टाकणी ठेवतो. तिले फक्त 10 सेंटीमीटर तिले चालवून दाखवा. लावा ताकद. तुम्ही तुमची शक्ती लावा जादू लावा काही लावा. तुम्हाला काय वाटतं? केलं असेल का सिद्ध लोकांनी? केलं असेल असं वाटते का तुम्हाला? गेडांचं सिद्ध केलं असेल काय? अरे जादू बिदू काहीच नाहीये. शक्ती भक्ती काहीच नाहीये. असती तर त्याने केलं असतं की नाही? असती तर केलं असतं की नाही? आज कोणतं चालू आहे? 1861 सालानंतर आज सुद्धा म्हणजे आजचं काय तेव्हा किती 1,00,000चं ठेवलं होतं बक्षीस. आता अंधश्रद्धानी निर्मूलन वगैरे सगळे वेगवेगळ्या संघटना आहेत. आज 2024 साली ते बक्षीस वाढून किती झालेलं आहे? 25 लाख. किती झालेलं आहे? 25 लाख. आधी तुझ्या ताकद असन शक्ती असन तर तू म्हण हा पापड ठेवा हे तुकडे करून द्या 25 लाख घेऊन जा. होऊ शकते काय? होईल काय? होते काय? अरे बाबा आता मी सांगून राहिलो ना इतक्या दिवसाची 18व्या शतकाची 1824ची काय माहिती होत नाही असं होऊ शकत नाही म्हणणं. अरे काय माहिती एवढं सांगून राहिलो लोक मन पागल झाले. बाबासाहेब मी याला पाहिजे किती सांगतो की हे करू नका रे हे करू नका रे. तरी पण आपल्या समाजात आताच एक सण येऊन गेला. ज्या दिवशी कावळ्याची इथं मोठा कुंभमेळा भरते. आम्ही फिरलो त्या दिवशी लय जणाच्या घरी टाकता दिसले मला घरावर आपलेच लोक. आता साड्याचे बाप काय कावळेच आहेत काय? बामणाचा बाप कावळा, महाराचा बाप कावळा, कुणब्याचा बाप कावळा, मराठ्याचा बाप कावळा. मेलेल्या माणसाचा खासाठी बघण्याची वाट पाहतो. कावळ्याची पाहतो. साऱ्याची काय येतात दळकच उपाय साऱ्याची कावळा सगळ्याचीच कावळे. मेल्यावर सारे कावळे. मग जिवंतपणे तू महार आहे तू हे आहे मांग आहे तू चंभार आहे की नाही? मग आधी हे लक्षात ठेव. माया म्हणणं आहे असं होऊ शकत नाही. तुला स्वयंपाक केला तर तुला जेवण भेटल. नाही केला तर भेटल काय? घरात कोणीच नाही आहे. पुढे अवधी दोघच आहे. तुला स्वयंपाक केला
तर तू बी खाशील ना पुढे आले विचारशील नाही केला तर भेटन काय तुला म्हणून किती आपटं तुम्हाला देवाचं पाय किती दिशील काय पण जर काहीच नाही केलंच नाही बाबा भेटन काय सांगा अरे एवढं तर नाही म्हणून माय तू स्वयंपाक करशील तेव्हाच खाशील ना भाकर सून असेल तर गोष्ट वेगळी आहे की नाही म्हणलं माय संपाय तुम्हाला करायचं ना तुम्ही का चुकीचं आहे काय आजही कोणी सिद्ध करू शकलं नाही आजही कोणी सिद्ध करू शकलेलं नाही तर माझे हे 3 सिद्धांत होते किती होते 3 सिद्धांत होते माझ्या हिशोबाने मी सिद्ध केलेलं आहे की विज्ञान आणि धम्म कसा इक्विव्हॅलंट आहे सारखं आहे कोणी त्याला वेगळं करू शकत नाही मैं यहाँ पर आया था मी इथे आलो होतो की भाई आपला जो विचार आहे मी एक शेर म्हणून मी तो थांबवतो कि सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं अरे नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं कश्तियां बदलने से कुछ नहीं होता कश्तियां बदलने से कुछ नहीं होता अरे अपने थार को बदलो तो किनारे